हॅलो. हॅलो. हा, श्री बोला ताई. स्वामी. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ. ताई. ताई, मी विक्रोळीवरून बोलते, विक्रोळी घाटकोपर. हा, बोला ना ताई. मागच्या वेळेला पण मी कॉल केलेला. मी खूप प्रयत्न केले. मी पहिल्यांदाच तुम्हाला कॉल करते ताई. अच्छा अच्छा. हा हा. त्याच्यामुळे मला एवढं माहिती नाही. म्हणजे मला थोडासा अनुभव शेअर करायचा होता ना. अरे, करा ना मला ताई. दादांनी सांगितलं होतं, केंद्रे दादांनी, हा. की स्वामी ओम चॅनलला हा अनुभव सांगा ताई तुम्ही. अच्छा अच्छा. हा हा हा. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणजे कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला ना, पण हा. मला काय म्हणजे म्हणजे लागलाच नाही फोन. कसं अच्छा. काय? हा हा. नाही नाही, 4 दिवस ना ताई अनुभव बंदच होते आपले. हो ना. हा. तर मला असं सांगायचं होतं ताई, की आता म्हणजे अगोदर म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते. म्हणजे दादांची आणि माझी ओळख फक्त तुमच्यामुळे झाली. तुम्ही बघा युट्यूब चॅनलवरती दादांची लाईव्ह म्हणजे हे हो हो, घेतलेली, गुरु मुलाखत पौर्णिमेला. घेतली ना. हा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर मी असंच ते सर्च ऍक्च्युली मी प्रतिकादांच्या मठात जाते ना तिकडे. पण अच्छा. मी हा त्या दिवशी सहज असं ते बघत होते ना, तर मी ते केंद्रे दादांचं ते लाईव्ह मुलाखत बघितली ना. हा तर हा. मला असं म्हणजे थोडंसं वेगळं वाटलं. म्हटलं की सीमाताईंचा पण कॉन्टॅक्ट होत नाही, एकदा दादांना आपण कॉल करून बघूया का असं. हा हा तर हा. मी सहज केला, असं मनात आलं म्हणून मी केला आणि पटकन दादांनी उचलला कॉल. ओ. म्हणजे एका रिंग मध्येच उचलला. तर अच्छा. मला एकदम थोडस भीती वाटली. म्हटलं दादा, मी पहिल्यांदाच कॉल केलाय. तर मी थोडंसं माझं असं नॉर्मलच होतं, थोडासा प्रश्न विचारला मी दादांना. तर ते बोलले ठीक आहे, होईल म्हणून. जॉब संदर्भातच विचारलेला. हा पण हा. त्याच्यानंतर मग काय झालं माहितीये का, त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी आहे ना, म्हणजे माझ्या वडिलांची तब्येत आहे ना, म्हणजे खूप असं त्यांना खूप ताप आलेला ना. तर म्हणजे असं ब्लड चेक केलेला साध्या डॉक्टरकडे, तर ते प्लॅटलेट्स वगैरे खूप कमी झालेले. ते म्हणे तातडीने तुम्हाला आहे ना डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागणार. तर अच्छा. मग आम्ही तिथे बाबांचं कार्ड होतं ना एमटेनलचं, तर ते त्यांना ती होती फॅसिलिटी, म्हणून आम्ही ते मोठ्या हॉस्पिटलला नेलं. हा तर हा. तिथे गेल्यानंतर सगळं चेकिंग वगैरे केली ना, तर भरपूर काय 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 निघालं. म्हणजे डेंग्यू ऍक्च्युली झालेला. अरे. इतका भरपूर ताप, त्याच्यामध्ये सफेद पेशा कमी झालेल्या, अरे. डायबिटीज पण भरपूर वाढून गेलेला, अरे. आणि युरिन प्लेटिनम्स पण वाढलेले. म्हणजे हे असतं ना आपलं किडनी, हा. त्याला पण इन्फेक्शन भरपूर दाखवलं. अरे अरे. इतकी सिच्युएशन हाताच्या बाहेर गेली ना ताई. हा. म्हणजे 1-2 दिवसातच तर अरे. डायरेक्ट आयसीयू मध्येच नेलं बाबांना. आणि तिथे काहीच हेच नाही. म्हणजे आयसीयू मध्ये आम्हाला फक्त सांगायचे बाहेर येऊन, की तुमच्या पेशंटची परिस्थिती खूप म्हणजे गंभीर आहे, असं तसं सांगायचे. आणि रोज रिपोर्ट करायचे, पण ते अरे अरे. कमीच होत नव्हतं, रोज वाढलेलं यायचं. हा. आणि मला खूप म्हणजे असं टेन्शन होऊन गेलं ना. तर म्हटलं तर काय करू. सीमाताईंना मी खूप कॉल करायचा प्रयत्न केला, हा पण त्यांचा माझ्याबरोबर कॉन्टॅक्टच झाला नाही. मग मला आठवलं दादांचा ना. हा मी हा. तेवढ्या पण स्थितीमध्ये म्हटलं, स्वामींना असं निवेदन ठेवलं अंतरी. म्हटलं आता मी एक लास्ट पर्याय म्हणून दादांना कॉल करते. हा हा हा. बेल वाजली ना, तर दादांनी तिथे कॉल उचलला, केंद्र दादांनी. अरे वा. आणि मी म्हणजे असं तिथे हॉस्पिटलमध्ये मी दादांना फक्त सांगितलं, दादा की असं असं परिस्थिती झालेली आहे. आणि मला म्हणजे बोलवत पण नव्हतं. आई. पण मग त्यांनी ना, ते म्हणे ताई मी व्हॉट्सअपला आहे ना तुला सेवा पाठवतो, म्हणून तेवढी तुला जमेल तशी कर तू सेवा. हा हा. तर म्हटलं ठीक आहे. आणि तेव्हा परिस्थिती पण तशी नव्हती ना, मला माझी पण मनस्थिती हे नव्हती, कारण बरोबर. एकदम हो. आयसीयू मध्ये सगळे गंभीर ह्याच्यामध्ये होते. तर मी बघितलं दादांनी पाठवली ना सेवा. हा तर हा. मग आईला मी सांगितलं, म्हटलं मम्मी टेन्शन नको घेऊ, बघ दादांच्या मुखातून शब्द आलेत, म्हणे होईल सौम्य होईल. हा हा हा. मग सौम्य होईल. तर त्या एका शब्दाने ताई त्यावेळेला इतका धीर आला ना, हा तुम्हाला हा. काय सांगू ताई. म्हणजे की खूप कठीण प्रसंग होता हो ताई. कारण आई डॉक्टर गं. एवढे 5-5, 6-6 डॉक्टर, मोठे मोठे डॉक्टर येऊन सांगायचे ना, हो की हो. एकदम असं. आणि सतत सतत टेस्ट चालू होती बाबांची, सतत. आई गं. हा आता हा. ही टेस्ट आणि ते सगळं चालू होतं ना, तर पटकन म्हणजे असं मी मम्मीला म्हणायचे, अगं दादांच्या तोंडातून शब्द आलेला आहे, टेन्शन नको घेऊ मम्मी, काय म्हणायचं ते म्हणू दे डॉक्टरांना, पण मला असं वाटतंय बघ, हा. विश्वास आहे स्वामींवर ठेव. आई पण करायची ना. मी म्हंटल मम्मी तुला नाही जमणार ना, तर मी करते. तर मी त्या हॉस्पिटलमध्ये जशी जमेल ना ताई, तशी सेवा केली. म्हणजे एकदम चोरून चोरूनच केली. आई कारण की गं. ती कसं सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे हो असायचे ना. हो हो हो. आणि एक टायमिंग दिलेला, म्हणजे संध्याकाळी 4 ते 6 हे हा. टायमिंग होतं. म्हणजे असं सोडायचे 2 मिनिटं बाबांना बघायला. तर ते अच्छा. तीर्थ वगैरे ना, म्हणजे मी असं बनवून एका बॉटलमध्ये ठेवायचे. आणि ज्या वेळेला सोडले ना बाबांना आतमध्ये बघायला, हा. त्यावेळेला त्यांची विचारपूस सोडा, म्हटलं जे बोलतील ते बोलतील डॉक्टर. पण मी पटकन जसं जसं सांगितलं ना, तसं तसं त्या पद्धतीने स्वामींनी माझ्याकडून करून घेतलं ताई. अरे आणि वा. बाबा पण म्हणायचे काय. म्हटलं काही बोलू नका आता, फक्त प्या तुम्ही. तरी मला नर्स बोलली, अहो असं चालत नाही. म्हटलं ताई
जर चालत नाही ठीक आहे, पण म्हटलं माझा एक विश्वास आहे म्हणून, बाकी काय नाही होणार म्हटलं. ते बरोबर. बेडवर वगैरे तीर्थ वगैरे टाकायला सांगितलं ना, मी केलं ताई तसं म्हणजे. अरे आणि वा. नंतर आईला जसं जमेल ना तसं, 2 वेळा तर नाही जमली, पण एका वेळेला म्हटलं व्यवस्थित झाली ती सेवा. पण हा, नंतर नंतर खूपच कंडिशन जेव्हा हे झाली ना, हा, म्हणजे हा. कठीण होत गेले ना, तेव्हा माझा भाऊ पण मला म्हंटला तो डायरेक्ट, तू एवढी सेवा करते ना, आता कुठेच ग तुझे स्वामी. म्हटले दादा असं बोलू नको म्हटलं, स्वामींची महिमा आगाध आहे. हा, हे फक्त आता हे प्रारब्ध आहे. मी तेव्हा पण दादांना फोन केला, हा. जेव्हा हाताच्या बाहेर कंडिशन गेली ना, दुसऱ्यांदा परत मी कॉल केला. डायरेक्ट मला रडू आवरलं नाही ताई. आई मी ग. दादांना म्हटले, दादा आता खूप म्हणजे हाताच्या बाहेर गेलेले. हा. डॉक्टर पण म्हणे आता डायरेक्ट डायलिसिस शिवाय पर्याय नाही. अरे 95% डायलिसिसची पूर्ण तयारी झालेली. अरे. आणि आम्ही पण आता तयारी केलेली, पण कुठेतरी मनात सॉफ्ट कॉर्नर असं हृदयामध्ये, हो हो हो. तसं एक असं होतं, सेन्स होतं की नाही, मला असं वाटायचं की नाही, दादांच्या मुखातून शब्द निघाला ना, या डॉक्टरांना जे बोलायचं ते बोलायचं, पण मला वाटायचं की डायलिसिस नको, कारण खूप कंडिशन बेकार झाली ना. बेकार असते खरं. डायलिसिसचं बघतो ना, बघितलेलं आहे ना कसं हो कसं हो. काय काय होतं. बरोबर. आणि ना ते शेवटी म्हणजे परत एक टेस्ट होती. डॉक्टर हं, म्हणे आता ही एक टेस्ट करायची. हं. 95% तर तुम्ही तयारी ठेवा डायलिसिसची. ह्या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर लगेच आपण पेशंटला डायलिसिसला घ्यायचंय म्हणून. अरे अरे. आणि 3 दिवस काही तर रिपोर्ट यायला लागले. तर हा 3 दिवस फक्त सेवा नामस्मरण, जसं जमेल तसं सेवा नामस्मरण असं केलं ताई. हा. आणि रिपोर्ट आला ना, एकदम नील रिपोर्ट आला ताई. अरे वा. काय सांगू तुम्हाला, बापरे विश्वासच बसत नव्हता. मी मम्मीला म्हंटल, बघ तुला मी सांगितलेलं ना. आणि त्यात जेव्हा रिपोर्ट आला नील, तर त्यांना आयसीयू मधून बाहेर काढला. आणि मी वडिलांना पण हा, म्हटलं मी दादांना विचारलेलं आहे, आणि त्यांनी सांगितलं सौम्य होईल ताई, रडू नको. हा. सौम्य होईल, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, काही तुझं प्रारब्ध वेगळं आहे, बाबांचं प्रारब्ध वेगळं आहे. पण बरोबर. त्यांचा याच्यातून ते सौम्य होतील म्हणे, सौम्य होईल. आणि अरे वा. सेम तसंच झालं ताई. म्हणजे डायलिसिस डायरेक्ट कॅन्सल झाली. मी वा. त्याच क्षणी दादांना फोन केला, म्हटलं दादा, हं. डॉक्टर म्हटले डायलिसिस करायची गरज नाही. दादांनी हेच सांगितलं की डायलिसिस कॅन्सल होणं ही साधी गोष्ट नाहीये ताई. हो, फार खूप मोठी गोष्ट मोठा आहे. अनुभव आहे. खूप मोठा अनुभव आहे, म्हणजे तुम्हाला खरंच काय सांगू खरंच. ताई. खूप म्हणजे खूप. मला असं झालेलं ना, की मी कधीच आईंना सांगेल, कारण दादा मला बोलले होते की ताई हा अनुभव स्वामी ओम चॅनलला त्या ताईंकडे शेअर कर म्हणून. हा, हा, तर हा. मला खूप येतं, कारण आपल्यामुळं कसं एखाद्याला धीर येईल ताई. अगदी बरोबर बरोबर का आहे. नाही. अजून किती तर जीव वाचतील. मी सांगू का ताई, मी एवढ्या सेवेत पण नाहीये. हो आणि ना. काहीच नाही, दादांशी माझा एवढा कॉन्टॅक्ट पण नव्हता. जशी जमेल तशी स्वामींची सेवा करायची. हो हो आणि मी हो. ऍक्च्युली माझ्या जॉबसाठी त्यांचा कॉल केलेला. ते पण तुमची मुलाखत बघितली ना ती, हा 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 हा. तेव्हा आता मी सहज केलं. मी दादांना म्हटलं, दादा मी जिथे काम करते ना, तिथे मला खूप प्रेशर आहे हो, तर मी करू का दुसरीकडे ट्राय. हा. तर लगेच दादांनी मेसेज केला मला, हो ताई नक्की कर. कुठे करणार ते पण मी सांगितलं ना, हा. नक्की कर. तर मी लगेच केलं. तिथे पण माझं सिलेक्शन झालं ताई. अरे वा. हा, तिथे सिलेक्शन झालं. ते मी सांगणार होती, पण हे नंतर पुढे असं वाढलं ना ताई, तर 8-15 दिवस आमचे म्हणजे दवाखान्यात इतक्या कठीण अवस्थेत गेले ना ताई, खूप आणि कठीण ताई, याच्यामध्ये गेले. डायलिसिस म्हणजे कसं एक प्रकारचं अपंगत्वच ना. अपंगत्व म्हणजे पूर्ण रक्त ते फिल्टर करतात ना ताई. हो ना ताई. आणि हो, खूप म्हणजे एकदम नकोच हे झालेलं आहे. म्हटलं मी बापरे, आता काय बघितलंय खरं ते. नाही. मी खूप बघितलंय म्हणजे. ते पेशंट. आणि ना एकदम कठीण होतं ते, काय काय मशीन टाकतात ताई, म्हणजे हो. एवढी कठीण परिस्थिती होती ना, डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं ताई त्या वेगळं. सिच्युएशन मध्ये. वडिलांचं वय किती आहे त्यांचं? आता माझ्या बाबांचं 66 आहे, 66 वेगळं. आहे. हा, पण कमी आहे ना हो, खूप. खूपच हा, कमी आहे. मी कमी. पण ताई एकाच वेळेला एवढं सगळं प्रकार झाले ना ताई, काय बरोबर सांगणार. आणि बरोबर. ते सफेद पेशा पण कमी होत नव्हत्या, आई म्हणजे गं. वाढत नव्हत्या, अजूनच कमी होत राहिलेल्या. बापरे. 15,000 होत्या, नंतर 10 वरती आला. डॉक्टर बापरे. म्हणे खूप क्रिटिकल कंडिशन आहे. आणि त्याच्यामध्ये असं युरिन क्रिएटिनिन्स पण वाढतच होते, कमीच होत नव्हते, ताप पण कमी होत नव्हता. खूप बापरे. सगळीकडे नळ्या वगैरे, बापरे ती सिच्युएशन इतकी गंभीर होती ना. तर त्याही अवस्थेमध्ये जसं जमेल ना ताई, हा. मानसिक स्थिती तर चांगली नव्हतीच. म्हणजे खूप बरोबर टेन्शन येऊन गेलेलं ना. लोक बरोबर बघायचे, हे काय करतात हॉस्पिटलमध्ये, माहितीये ना ताई कशा असतात. तरी पण बरोबर. असं चोरून चोरून जसं जमेल तसं ते तीर्थ बनवलं. बापरे. जसं दादांनी सांगितलं ना तसं बघायचे माझ्याकडे लोक, पण आता म्हटलं जाऊ दे, आपल्यावर वेळ आहे ना. बरोबर आहे जसं बरोबर. जमेल तसं मी केलं, म्हणजे मी करून शेअर घेतलं करते हा ताई. महाराजांनी. हो. हा. मी शेअर करते म्हटलं. हो हो, नक्की हा. नक्की ताई. श्री हो हो, स्वामी चालेल. समर्थ श्री ताई. स्वामी. श्री स्वामी